जेव्हा जेव्हा आई बोलते मोबाईल ठेवून दे, तर गुपचूप मोबाईल ठेवून द्यावा. कारण आईच्या पायाशी स्वर्ग असतोच, तसेच चप्पल पण असते. तुम्ही शेजारींवर कितीही मनापासून प्रेम करा, लोक त्याला लफडच म्हणणार. नवरा: तू माझ्यात असं काय बघितलंस की माझ्यासोबत लग्नाला तयार झालीस? बायको: मी ना तुम्हाला 4-5 वेळा फरशी पुसताना बघितलं होतं. सासू: सुनबाई, तू तुझ्या आईबरोबर जशी राहायचीस तशीच माझ्याबरोबर पण राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी सून: आई, माझ्यासाठी 1 कप चहा ठेवा आणि नाश्त्याला पोहे बनवा. आधार कार्ड हृदयालाही जोडायला हवे, निदान कळेल तरी कुठे कुठे लिंक आहे ते. भारतामध्ये जर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराला वेगळे केले तर त्यांचा एक वेगळा देश बनला असता आणि त्यांचे राष्ट्रगीत असते, तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. बुलेटचा फाटका आवाज काळत जेव्हा तुम्ही जोरात शायनिंग मारत निघून जाता, तेव्हा पाठीमागे सारा गाव तुमच्या आईची आठवण काढत असतं. मुलीच्या डीपीवर हिरोईनचा किंवा मुलाचा फोटो असेल तर तिचे तोंड भगवण्यासारखं आहे, समजून जा. एक मुलगी तिच्या मैत्रिणीला: झाली काय लग्नाची तयारी? दुसरी मुलगी: हो, दोन्ही सिम कार्ड फेकून दिलेत, फेसबुक डिलीट केले, मोबाईल पण फॉर्मॅट केलाय, आता तू फक्त तुझं थोबाड बंद ठेव. बायकोचे पाय दाबणे ही सेवा आहे की प्रेम? बंड्याचं उत्तर: बायको स्वतःची असेल तर सेवा व दुसऱ्याची असेल तर प्रेम. बायको नवऱ्याला म्हणते: तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना, त्याला मी 10 वर्षापूर्वी नकार दिला होता. नवरा: बाप रे, अजून सेलिब्रेट करतोय.